नमस्कार. शिवसेना हरवली की शिवसेना बदलली हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर पडतोय. हरवली की बदलली मी ह्यासाठी विचारतोय की तसं वाटावं अशी स्थिती होती. परवा शिवसेना भवनात झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये संजय राऊतांनी आपल्या मागे सगळी शिवसेना असल्याचं सांगितलं. उद्धव ठाकरे मातोश्रीवर माफ करा वर्षावरून हे सगळं बघतायत आणि आपल्याला आशीर्वाद देतायत असंही सांगितलं. बाळासाहेबांच्या स्मृती आपल्या सोबत आहेत असंही सांगितलं. शरद पवारांचा आशीर्वाद आहे असंही सांगितलं. महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांच्या सदिच्छा आहेत असं देखील सांगितलं. आणि माझ्या सोबत संपूर्ण शिवसेना या सभागृहात उपस्थित आहे हे सांगायला राऊत विसरले नाहीत. त्या सभागृहात जेवढी काही शिवसेना दिसत होती त्या शिवसेनेच्याकडे बघितल्यावर शिवसेना हरवली आहे की शिवसेना बदलली आहे हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. मुंबईतला शिवसैनिक कठोर आहे, कर्मठ आहे आणि हा शिवसैनिक अत्यंत उमेदीनं कामाला लागत असतो. भाऊ तोरसेकरांनी यावर भाष्य व्यक्त केलंय म्हणून त्यावर मी फारसं बोलणार नाही. त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलंय की दादर माहीमचा शिवसैनिक गेला कुठे. कारण नाशिक पुण्यावरून जर शिवसैनिक आणावे लागत असतील आणि ते आंदोलन मोर्चे घोषणा देत खाली असतील शिवसेना भवनाच्या, तर दादर आणि माहीमचा शिवसैनिक तिथे दिसलाच नाही हाच खरा प्रश्न आहे. मुंबईच्या शिवसेना भवनावर दादरचा शिवसैनिक दिसला पाहिजे, तो तिथे नव्हता. यातच सगळं काही आहे. म्हणजे दादर माहीमची शिवसेना बदलली का हा प्रश्न आपल्या मनात आल्याशिवाय राहत नाही. त्याच्या पुढे जाऊन विचार केला पाहिजे की व्यासपीठावर असलेल्या मंडळींच्या पैकी संजय राऊतांच्या अगदी बाजूला असलेलं एक व्यक्तिमत्व, माफ करा राऊते साहेब, मला खूपच वाईट वाटलं ते बघताना. ज्या राऊतेंना आजपर्यंत या आघाडी सरकारच्या कालखंडात 2 वर्षात शिवसेनेनं अगदीच बाजूला टाकलं होतं. अगदी विधानसभेतलं राऊते साहेबांचं शेवटचं भाषण काळजाला घरं पाडणारं होतं. ज्यांना आपण बाजूला केलंय त्याच माणसाच्या पाया पडून विश्वासार्हता जपण्यासाठी संजय राऊतांना आपल्या बाजूला आणून बसवावं लागलं. आणि शिवसेनेचे दिवाकर रावते हा एक चेहरा सोडला तर बाकी शिवसेना संपूर्णतः तिथे दिसली नाही. मला रावते साहेबांच्या विषयीच प्रेम आहे, सहानुभूती आहे, आदर आहे. ते तेवढे एक नेते होते जे तिथे हजर होते. बाकी ज्यांच्यावरती ईडीनी आरोप केले आहेत, चौकशीची चालू आहे, असे काही नेते तिथे सोबत होते. अपेक्षा काय होती? जेव्हा दत्त ही कन्सेप्ट आपण मनात आणतो ना, जेव्हा दत्त नावाची प्रतिमा मनात येते तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर अशी 3 चेहरे तिथे दिसतात. जेव्हा संपूर्ण शिवसेना असा शब्द येतो ना तेव्हा उद्धव, आदित्य हे 2 नावं देखील त्यात आलेच पाहिजेत. ना तिथे उद्धव ठाकरे होते ना तिथे आदित्य ठाकरे होते. उद्धव ठाकरेंचं ठीक आहे, ते आजारी आहेत, ते मुख्यमंत्री आहेत. आदित्य ठाकरेंना काय झालं होतं? कालचं पोर ते राऊतांच्यासाठी. त्यांचं वय आणि राऊतांचं वय काका म्हणायचंच वय आहे राऊतांचं. त्या कालच्या पोराला सुद्धा आपल्या काकाच्या समर्थनात उपस्थित राहावं वाटलं नाही, हे अजून एक आश्चर्य आहे. तिथे मुंबईतले मंत्री सुभाष देसाई का दिसले नाहीत? त्यांचं अस्तित्व का दिसलं नाही? राज्यातल्या सत्तेचा सर्वात मोठा वाटा सुभाष देसाईंना मिळतो. रामदास कदमांना डावलून सुभाष देसाईंना वाटा मिळतो. मग ते आपल्या पक्षावर आलेलं बालंट दूर करण्याच्या कामामध्ये राऊतांच्या सोबत का दिसले नाहीत? का सुभाष देसाईंना हे पक्षावर आलेलं बालंट वाटलं नाही? का नव्हते ठाण्याचे लोकप्रिय मंत्री एकनाथ शिंदे? ठाण्यातली शिवसेना ही एकनाथ शिंदे अशी ओळख असताना ते का आले नाहीत? का ठाण्यातल्या चेहऱ्याची राष्ट्रीय चेहऱ्यासाठी गरज नव्हती? म्हणजे संजय राऊत राष्ट्रीय चेहरा आहेत ना शिवसेनेचा. अल्पावधीत अनेकांनी अनेक दावे केले होते हो. जाऊ द्या, त्या दाव्याविषयी बोलू आपण पुढे. इव्हेंट ऑफ द इयर, सगळ्यात मोठी स्फोटक पत्रकार परिषद वगैरे असे दावे केले होते. का तिथे एकनाथ शिंदे दिसले नाहीत? एकनाथ शिंदेना बोलवावं का वाटलं नाही? किती नावं सांगावीत शिवसेनेची, किती नावं सांगावीत? अनिल परब दिसले नाहीत. अनिल परबांना यावं वाटलं नाही. एकमेव उदय सामंत नावाचे मंत्री तिथं होते, तेही उल्लेख केला होता राऊतांनी म्हणून,
प्रत्यक्षात दिसलेले नाहीत. ही सगळी मंडळी शिवसेनेच्या निमित्तानं एकत्रित येऊन ती दिसणं अपेक्षित होतं, ती दिसलीच नाही. मग शिवसेना बदलली आहे. नव्याने शिवसेनेत आलेले उस्मानाबादचे खासदार ते तुम्हाला तिथे दिसले. ज्यांच्यावरती आरोप केलाय ते आनंदराव अडसूळ तुम्हाला तिथे दिसले. ज्यांच्यावरती ईडीचे आरोप आहेत म्हणजे खोतकर पुन्हा राऊतांच्या सोबत दिसले, कारण त्यांची चौकशी सुरू आहे, त्यांचाही विषय चालू आहे. तर हे सगळी मंडळी समग्र शिवसेना अशी तिथे दिसलीच नाही. शिवसेनेचं चित्र तिथं दिसलंच नाही. मग राऊत कोणत्या आधारावर शिवसेना माझ्यासोबत होती असं म्हणत होते? राऊतांच्या या पत्रकार परिषदेला भावना गवळींचं अस्तित्व होतं का? त्यांच्यावरती पण आरोप होता. का चंद्रकांत खैरे मराठवाड्याची ते दिसले नाहीत? मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करायला एक माजी आमदार फक्त उपस्थित होते. इथे खासदार आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत, ते कोणी नाही दिसले. या सगळ्या गोष्टी बघितल्यावर एक तर शिवसेना राऊतांच्या मागे नाही हे सिद्ध होतं. दुसरं, शिवसेना हरवली आहे असं म्हणावं लागेल, किंवा शिवसेना आता बदलली आहे. ज्यांचं नाव घेतल्यावर शिवसेना आठवते ती शिवसेना इथे दिसलीच नाही. म्हणून तर गाड्या करून महिला आणाव्या लागल्या आणि त्यातल्याही संजय राऊतांना धडा शिकू असं उपहासानं चुकून बोलून गेल्या. पुण्यातील, नाशिकमधील, जळगावमधील कार्यकर्त्यांच्या जोरावर तो उत्सव साजरा करावा वाटला, ती पत्रकार सभा साजरी करावी वाटली. पत्रकारांनीही त्या सगळ्या गोष्टी दाखवल्या आणि मला आश्चर्य वाटतं पत्रकारांचं. इतर वेळी शिवसेनेला प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांनी राऊतांनी प्रश्न विचारूच दिला नाही, अशी साधी बातमी सुद्धा लिहिली नाही. केवळ चहा आणि बिस्किट घेऊन समाधान मानणारे पत्रकार ते देखील धन्य आहेत, कारण त्यांनाही जाणीव झाली आहे आता शिवसेना बदलली आहे. उत्तर देत नाही, आधी चहा बिस्किट देते आणि चहा बिस्किट देऊन पुन्हा प्रश्न विचारले तर काय देते हे त्यांना देखील चांगलं कळलेलं आहे. त्यामुळं देखील त्यांनी कुठलेही प्रश्न विचारले नसावेत. आपल्या मनातली शिवसेना तुम्हाला कुठे सापडली तर मला नक्की कळवा. नमस्कार.